तू इथं काय करतोय? मी तुला भेटायला. मी चाले ते साग्याला भेटायला. का बरं? काय करू, त्याने नुसतं वैताग आणून ठेवलाय मला आज. मग तो वैताग देतोय तर त्याचा पिछा सोड ना, त्याला सांगून टाक ना तेच एकदा. त्याला सांगायचंय आज मला. त्याला सांगायचंय मला आज काय आहे ते मुद्दामून त्याला आज सांगणार मी आज. की काय आहे ते मला तर माहित आहे की त्याच्या घरचे तर काही हो बोलणार नाही लग्नाला. हा, त्याच्या घरचे हो बोलणार नाही हे मला माहिती आहे, पण त्याला मुद्दामून असं बोललं म्हणजे तो बरोबर शांत बसल. मग जे आहे ना ते तोंडावर बोलून टाक, त्याचा एकदा मोकळं कर. हो. हा, नंतर प्रॉब्लेम नको व्हायला. नाहीतर त्याच्यामुळं उगाच आपल्या दोघांमध्ये भांडण नको व्हायला, आत्ताच सांगून देतो. पण तो काय करू, तो पिच्छा सोडत नाही माझा. मग त्याला प्रेमाने समजाव. नाही समजत तर मग मला सांग, मी पोरं लावून त्याला हाणतोय, त्याचा मर्डरच करतो त्याचा. नको नको, मला भांडणं बिंडणं नको पाहिजे मला असे. मी त्याला प्रेमात सांगते वाटलं असतं काय ते. तू पण काय बोलू नको त्याला असं जाऊन. नाही, मग त्यांनी पिछा सोडला तर ठीक आहे, नाहीतर मग मी येतोय. तू जरा शांत बस, मी त्याला जाऊन भेटून येते जराशे हा तोपर्यंत. ठीक आहे, चालेल, ठीक आहे. हा, फोन बिन करू नको मला तोपर्यंत काही. नाही नाही नाही, मी त्याला भेटून येते जरा. कसं तरी मी त्याला शांत करते, हा तेव्हा मी तुला फोन करते बरोबर काय आहे नाही काय नाही ते. नक्की कॉल कर. मी आणि फोन जर तो करते. जास्त जर बोलायला लागला तर मला डबल फोन. तू जरा तुझं डोकं शांत ठेव, मी करते बरोबर नाही सगळं नाही काय. नाही, जास्त होतंय त्याचं. मला माहिती त्याच्या घरची काय ऐकणार नाहीत असं, पण हा त्याच्या घरचे नाहीच बोलणार आहे म्हणून मी त्याला आज मुद्दाम त्याच पॉइंटवर बोलल सारखं सारखं. बरं, ठीक की आहे, आजपर्यंत तो मला त्याला मी आपण प्लॅनिंग करू. हा. मी त्याला आज बोलल की तू उद्याच्या उद्या म्हणजे तुझ्या घरामध्ये सांग आपल्या लग्नाचं. आणि मला माहिती त्याची काय तेवढी हिंमत नाहीये. तो असं पण काही सांगणार नाही. आणि सांगणार नाही म्हणजे त्याला मी तिथंच बोलू शकते की विषय कट कर म्हणून आता आपल्या दोघांचा. त्याच्यानंतर मग आपल्या दोघांचा आहेच की मग व्यवस्थित. ठीक आहे, चालेल. म्हणजे त्याला असं वाटणार बी नाही ना असं की. नाही तर मग तुला माहितीच आहे आपला स्वभाव कसा आहे तर. हो. ठीक आहे, चालेल. येऊ का? हा, बाय. फोन करू नकोस, मी नाही, करते नाही. तुला फोन. हा, मला मेसेज कर, नाही तर call. हा. हॅलो. हा पिल्लू बोल ना. कुठे आहे तू? हा इकडे घरी. मला तुला भेटायचं, तुला मी सांगितलं होतं ना. नाही येतो ना भेटाय. लवकरात लवकर तुम्हाला आजच्या आज कसाही करून भेटायला येतो. मी बसले इथं रानामध्ये, पटकन ये जरा. हा येतो येतो. माझ्याकडे जास्त वेळ नाही, तू जरा पटकन ये, कळलं? हा येतो. हा, ये लवकर. आले तूफान किती जितना तू आहे वय हा, मग पुन्हाच घाबरले की मी तुला बघून. घाबरायचं काय ते? आत्ताच फोन झाला ना आपला. हो माहितीये, पण तरी असं यायचं ना जरा सांगून. मग आता सांगितलेलं येतो म्हणून, तूच म्हणली ये म्हणून येते. तेच बरं, ते जाऊ दे. मला बोलायचंय तुझ्याशी. बोल की. एवढा टाइम कुठं होतास तू? घरी होतो, सांगितलं नाही तुला? सांगितलं मग तरी पण. तरी किती वेळची वाट बघते मी. आता काम असते आज, सांगितलं येतो लगेच. ठीक आहे, चालेल. मला बोलायचं तुझ्यासोबत अर्जंट. बोल की, एवढे काय एवढे वर्ष झाले आपण रिलेशन मध्ये आहोत, मग तू घरी कधी सांगणार आहेस आपल्याबद्दल? सांगू की. कधी सांगशील? सांगू आता. कधी सांगणार आहे पण मला असं सांग की. घरचे लोक पोरगा बघायला लागलेत मला. सांगतो मी बी तरी माझ्या. कधी सांगणार आहेस तसं मला सांग. सांगतो मी. हे बघ सागर, मी तुला आजचा टाइम देते. आजच्या दिवसात तू घरात नाही सांगितलं ना, मग तू तुझं बघा ना, मी माझं बघते. का तुझा माझ्यावर एवढा विश्वास नाही का? ते विश्वास वगैरे जाऊ दे सगळं साईडला. असं पण मी तुला किती दिवस झाले टाइम देऊन ठेवलेला आहे. आता तू तुझ्या घरामध्ये सांग आपल्या दोघांबद्दल आजच्या आज. मी तुला आजचाच टाइम देते फक्त. सांगतो मी आज घरी. हे बघ साग्या, 2 दिवसांमध्ये काही झालं तरी आपलं लग्न झालंच पाहिजे. नाही तर मग तुझा रस्ता मोकळा आणि माझा रस्ता मोकळा. असेही घरचे मला पोरगा बघायला लागलेत. नाही, मी सांगतो आज घरी. तू काय पण करून सांगायलाच पाहिजे. सांगतो नाही, तुला सांगायचंच आहे आज. सांगतो मी. आणि जर नाही सांगितलं तर, तुझ्या घरच्यांनी नाही ऐकलं तर? मी सांगतो. तू काही करून आजच्या आज तुला सांगायचंच आहे. मी तुला फक्त आजचा चान्स देते. चालेल मग. तुझी एक झलक पाहता पाखरा. काय गाणे असं आयटमच पटवतो त्याच्या मायला एखाद्याने काय जरा भारी वाटत. ए साग्या, ए ए अरे काय काय? कोणत्यातून तिथे? तुला काय सांगायचं? अरे काय
काय हाल करून घेतलं जरा तो. आता आयटम म्हणते घरी सांगायचं आजची आज. घरी सांगायचं हा म्हणजे नाही तर माझं मी बघीन म्हणते. माझं मी बघीन म्हणजे. अरे येडे भोकाचे तिला भेटला असेल दुसरा. नाही रे नाही रे खरं प्रेम आहे. लिहून देतो का मला लिहून. झाला का खरं प्रेम आहे. घंटा घंटा तुमचं खरं प्रेम आहे. अरे असल्या पुरी मला माहित नाही काय किती बी येतात आणि किती बी जातात. लिहून घे माझ्याकडून. तिने जर दुसरा नसला आणि पटवला मिशी काढून देईन मिशी. बरं तू मिशी तयार ठेव काढाय. जा चल मी तर दाखवतोच काढून चल. वाले मिशी काढून ठेव. अरे तिला भेटला दुसरा मला सांगतोय. हे यायला जाऊ दे आपल्याला काय करायचंय आपल्या रील्स भारी आहे ते जायचे गाव चला. अरे काय मूर्ख बीर काय करतो किती दिवस झालं पैसे नेऊन आता तू हा. अरे कळायला पाहिजे तुला मला काय सांगून होते पैसे आणून दे पहिले. नाही नाही ठेव फोन. दादा दादा बाहेर ये. काय रे काय झालं एवढं ओरडायला. मला तुझ्याशी बोलायचंय. हा बोल की. माझ्या एका मुलीवर प्रेम आहे. काय मुलीवर प्रेम आहे. कुठली आहे मुलगी. ते नाही मला माहिती. मी आजच लग्न करणार आहे तिच्यावर. अरे काय मूर्ख बिर्ख झाले का रे. काय झालं तुला कोणत्या मुलीवर प्रेम आहे तुझं. हाय मी नाही सांगणार. मी आताच लग्न करणार. लग्न काय करशील तू तिच्या बरोबर. नाही आजच माहित लग्न ना करणार. कुठले काय लग्न करशील तू. ते नाही मी आजच लग्न करणार आहे. बावळा टाय का जरा थोडा. नाही आताच लग्न करायचे मला. अरे ते काय रानात फुल जुड राहणार गोष्ट आहे बरं. ते नाही मला काय माहिती. येडा झाला हे समजव त्याला. नाही मी आजच लग्न करणार आहे. आजच लग्न उलट करणार उत्तर आहे देऊ काय? नको तू. नाही मी काय बी मध्ये आजच लग्न करणार आहे. डोकं हलवू नको माझं तू शांत राहा. डोकं नाही मी आजच लग्न करणार आहे. काय काय तर तू सांगितलं ए, दादा नाही मी करणार आहे आज लग्न. ए समजू त्याला. बावला बाबलीचं खेळ वरती तू आज लग्न करायला चाललाय. नाही मी आज लग्न करणार आहे. काय का होईना. अरे कळतं का नाही रे? दादा, नको मारू हा? नको ते, जाऊ दे. कळतं का अरे, सांगितलं तुला? दादा. अरे तुला कळतं का नाही नासके तोंडाच्या अशा तुझ्या वागण्यामुळे घरात भांडणं होतात. समजतं तुला का काय नाही? अरे, करायचंय? तुला कळतं का नाही. मोठे दादा आहे ना मग समजावं मोठ्या तुला. दादाचं ऐकायचं काम आहे तुझं. मोठा दादा म्हणतो सांगितलं करतो. मी सांगितलं मी त्याला. अरे तुला लग्न म्हणजे काय चेष्टा वाटते का. माझं मी बघतो काय करायचं ती. निघ मग तू. आजची आज लग्न करणार ते जीव घरी यायचं नाही परत. नाही येत जा. काय होते घरी यायचं नाही परत. जर घरी येऊ दिलं ना काय खरं नाही. निघ. तुझ्या आधी लाडामुळे लाडवलाय. काय याला आणखी काय बघ किती वय कमी ह्याचं काय त्याचं वय झालंय का आणखी लग्नाचं तरी सुद्धा समजून घेत नाही ती. अरे दादा त्याला प्रेमाने समजव असं प्रेम आहे. अरे बघ काय मुलगी कुठली आहे काय करते हा ते तर बघितलं पाहिजे का नाही. मला आजच करायचंय. हा ते पण आहे हा, बरोबर मग? म्हणायला तुझं. का तुला सांगितलं होतं ह्याच्या अगोदर त्यांनी. नाही मला तर काहीच सांगितलं नाही अचानकच आलं म्हणून तर मी एवढी तापली ना. मूर्ख माणूस आहे नुसता. सवय लावून ठेवली तसली घाण. जाऊ दे आता तू त्याला प्रेमाने समजव काय असेल ते बघ. बघतो कुठे गेलाय जा. जाकन जुल्या. त्याला मग फोन केला आणि त्याला सांगितलं मी मग की मला म्हणजे तुझ्याशी लग्न करायचंय मुद्दा म्हणून असं सांगितलं. त्याच्या आईला सांग म्हणजे तो त्याच्या भावाला सांगलच ना की मला लग्न करायचंय. मग त्याचा भाऊ तो असं पण ऐकणार नाही. मला पण माहिती भाऊ कसा आहे किती कडक आहे म्हणून. मग त्याला मी सांगितलं की माझ्याशी लग्न आजच्या आज कर मुद्दा म्हणून. त्याशी लग्न करल असं वाटतं का तुला. मला तर वाटत नाही तरी पण तो घाबरतो. घरात सगळ्यात लहान आहे असा पण त्याचा भाऊ एवढा डेंजर आहे म्हटलं आपण त्याच्या भावाने जर मनावर घेतलं आणि त्यांनी जर सांगितलं की तुझ्याशी लग्नच करावं लागेल तर मग काय करशील तू. काय करायचं मग आपण. मग काय करायचं ते तुझ्यावर आहे. मग आपण पळून जाऊया मग. त्याला मी सांगाल असं पण काय पण. तू तर त्याला फोन लावला होता ना. तू जर त्याला तेच सांगायला फोन लावला मी तुला सांगितलं पण मग कशी तसं की म्हणजे मी त्याला असं सांगते म्हणून मी मुद्दा म्हणून आज असं मला त्याला कटवायचं होता कसं पण करून. हो का. मग बरं मग जाऊ मग आपण पळून मुंबईला. हो काय बोलतात मग पळून जायचं ना मग. हा ठीक आहे फायनल आता पळून असं पण त्याला पैसे काय आहेत कळणार? ना. तुझ्याकडे पाहिजे. बरं ठीक आहे चालेल माझ्याकडे आहे. कधी जायचं आपण पळून. जग्गा जासूस काय करतो इथं. ह्यासाठी मला लग्न बोलतो रे जग्ग जासूस. यालाच बोलताना याचं तोंड पाय ना कसं आहे भारी अरे तोंडाचं. नरसाळ्या तोंडाच्या अगोदर तुझं तोंड बघ आणि ओ, त्या आरशात बघ. ओ, हॅलो तुमच्याशी बोलत ओ नाही. हॅलो बिलो तिकडं करायचं ए, जाऊ दे. शांत बसा, बरं आहे. शांत बसा रे तुम्ही लोक.
भंगार लोकांच्या नादी लागतोस तू उगाच. यासाठी तू घर सोडून आला का? मला वाटतंय ती तशी निघन म्हणून. अरे त्या भंगारपोरीच्या नादी लागून तू दादाला एवढा भांडला आणि घर सोडून आला. ती म्हणली खरं प्रेम आहे, आज इच्छर म्हणली आणि घरी. काही एवढं म्हणून सांगतो का तुला? चल निघ, चल घरी.